नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्ह्याच्या 4ही मतदारसंघामध्ये 67 उमेदवार रिंगणात. शाळेतील फळा आणि प्रोजेक्टरसाठी वाढीव फी आकारणाऱ्या ठाण्यातील एसपीएस शाळेच्या प्रशासनाला संतप्त पालकांनी धरलं धारेवर. आणि ठाण्यात दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न, दक्ष रहिवाशांमुळे फसला. ठाणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये आता खऱ्या अर्थानं रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. अर्ज नोंदणी, छाननी, माघार असे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर जिल्ह्याच्या 4ही मतदारसंघामध्ये 67 उमेदवार रिंगणात राहिलेत. यामध्ये ठाण्यात 26, पालघरमध्ये 10, भिवंडीत 13, कल्याणमध्ये 18 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. या 18 जणांच्या नशिबाची दोरी 72,70,748 मतदारांच्या हाती असल्याचं उपजिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. ठाण्यात उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 2 ईव्हीएम मशीन्स लावाव्या लागणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. बुधवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. ठाण्यामधून शांताराम शेट्टी, संतोष लांजथे, प्रदीप गायकवाड, कैलास हावळे, नरेश शिंदे, शेख अहमद अफजल या 7 जणांनी माघार घेतली असून आता ठाणे लोकसभेत 26 जण रिंगणात राहिलेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तब्बल 18 उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली असून त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात प्रत्येकी 2 वोटिंग मशीन बसवाव्या लागणार आहेत. अतिरिक्त वोटिंग मशीनची गरज पाहता वर्धा जिल्ह्यातील मशीनचा आसरा निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, आप या पक्षांच्या उमेदवारांसह 19 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एका उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतलाय. आता या निवडणुकीत रिंगणामध्ये 18 उमेदवारांची लढत होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून 13 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भिवंडी लोकसभेसाठी एकूण 17 नामनिर्देशन पत्र आली होती. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या वेळेस 1 उमेदवारी अर्ज बाद झाला असून 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून भाजपाचे कपिल पाटील, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील, मनसेचे सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये 14 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे 10 उमेदवार रिंगणात राहिलेत. यात राष्ट्रीय पक्षाचे 3 उमेदवार, नोंदणीकृत अमान्य पक्षाचे 4 उमेदवार तर अपक्षाचे 3 उमेदवार असे एकूण 10 उमेदवार रिंगणामध्ये आमनेसामने असल्याचं निश्चित झालंय. आता ठाणे जिल्ह्याच्या 4ही मतदारसंघामध्ये 67 उमेदवार रिंगणात उरलेत. या 67 जणांसाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे 72,70,748 मतदार मतदान करणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 46,782 अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. 4ही मतदारसंघामधील 8,044 मतदान केंद्रांवर 15,767 ईव्हीएमची गरज भासणार असून यापैकी 9,510 ईव्हीएम यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. दरम्यान ठाणे शहरात राष्ट्रवादीचे संजीव नाईक, शिवसेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अभिजित पानसे यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. तर कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, मनसेचे प्रमोद पाटील आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात लढत होणार आहे. तर भिवंडीमध्ये भाजपाचे कपिल पाटील, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील आणि मनसेचे सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर पालघरमध्ये बवियाचे बळीराम जाधव, भाजपाचे चिंतामण वनगा आणि माकपचे लाडक्या खरपडे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील फी अचानक वाढवून एका दिवसात भरण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत असल्यानं आज अचानक शाळेनं एका दिवसात ही वाढीव फी भरण्याचे निरोप विद्यार्थ्यांतर्फे पालकांना पाठवले. फळा आणि प्रोजेक्टर लावण्यासाठी शाळेनं प्रत्येक विद्यार्थ्याची फी 2,000 वरून थेट 5,000 वाढवली आहे. हा अन्याय असून काहीही कारण देऊन शाळा व्यवस्थापन ही अन्यायकारक वाढ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर आडमोठ्या शाळा प्रशासनानं यावर बोलण्यास नकार दिलाय. प्रोजेक्टर आणि फळा यासाठी जर अशा प्रकारे हजारो रुपये उकळले जात असतील तर राज्याच्या शिक्षण विभागानं
या शाळेवर कारवाई करावी अशी मागणी होतीये. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या पाचपाखडी परिसरातील सरस्वती इंग्लिश हायस्कूल गेली अनेक वर्ष उच्चतम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण या शाळेत आता पालकांकडून आतापर्यंत 2,000 असलेली फी वाढवून 5,000 करण्यात आली आहे आणि ती सुद्धा एकाच दिवसात भरण्याचे आदेश शाळेनं दिलेत. या जुलमी वाढीविरोधात आज सर्व पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध आवाज उठवला. महत्वाचं म्हणजे या शाळेला इयत्ता 5वी पासून शासकीय ग्रांट मिळालेली आहे. तरी सुद्धा ही पालकांकडून अशा प्रकारची लूट करणं कितपत योग्य आहे असा सवाल पालक विचारत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ शाळेतील पीटीए मेंबर्सला विश्वासात न घेता केलेली असल्यानं पालकांनी याला प्रचंड विरोध केलाय. या सगळ्या प्रकरणावर शाळा व्यवस्थापनानं कोणतीही प्रतिक्रिया तर दिली नाहीच. उलट आलेल्या पत्रकारांना ही बातमी कुठेही लावली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी उघड धमकी दिली. आता या अशा निर्ढावलेल्या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध शिक्षण मंडळ काय भूमिका घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. स्कूलला ग्रँट आहे, जर ग्रँट असताना तुम्ही फी वाढवताय, प्री नोटीस देत नाही, तुम्ही काही सांगत नाही, न सांगता तुम्ही फी वाढवू शकत नाही. जर 3,000 रुपये आम्ही मागच्या वर्षी 2,000 भरले, या वर्षी तुम्ही 500,000 डायरेक्ट तुम्ही 5,000 रुपये फी करता. आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधले पेरेंट्स कशी फी भरणार? आज डोनेशन भरून आम्ही शाळेमध्ये आलोय. लाखो रुपये भरलेले आहेत. डोनेशन भरलेले आहेत आम्ही. 5वी पासून अनुदानित असल्या कारणाने याला फीची आवश्यकता नाही. सर्व खर्च शासन करतो. शासन यांना ग्रँट देते. सर्व खडू पासून चॉक पासून तर पूर्ण ब्लॅकबोर्ड पर्यंत शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्व खर्च शासन करते. त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्र राज्याचे म्हणजे डेप्युटी डायरेक्टर बालभवन मधले MB चव्हाण आणि आपले शिक्षण अधिकारी यांना आम्ही आता सर्वांना अर्ज देणार आहोत, निवेदन देणार आहोत की आमच्यावर हा अन्याय झालेला आहे, हा अन्याय दूर करा आणि या संस्थेवर कारवाई करावी. आणि विद्यार्थ्यांवर उद्या काही जास्त झालं आणि त्याच्यावर जर मॅनेजमेंटने प्रेशरवर आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मॅनेजमेंटवर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. आवाज माझा. ठाण्यातील हरिनिवास परिसरातील मुथ्थूट फिनकॉर्प या सोने तारण कर्ज देणाऱ्या कार्यालयामध्ये दिवसाढवळ्या लूट करण्यासाठी घुसलेल्या हत्यारबंद चौकडीचा बेत दक्ष रहिवाशांमुळे फसलाय. शौचालयात कोंडून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं स्थानिकांनी इमारतीची नाकेबंदी करून 2 जणांना जेरबंद केलं. नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नौपाडा पोलिसांनी 2 दरोडेखोरांकडून 1 कोयता आणि 35,000ची रोकड हस्तगत केली असून अन्य दोघांचा तपास सुरू आहे. या घटनेनं परिसराला पोलिसांच्या शिगर कृती दलासह वेढा घातला होता. चित्रपटात शोभेल असं नाट्य बुधवारी दुपारी 4च्या सुमारास हरिनिवास भागातील नागेश टॉवरमध्ये घडलं. ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हरिनिवास सर्कल परिसरातील नागोबाची वाडीमधील नागेश टॉवरमधील पहिल्या मजल्यावर मुथ्थूट फायनान्स या कंपनीचं कार्यालय आहे. 3 दरोडेखोर मुथ्थूट फायनान्सच्या कार्यालयात शिरले तर 1 जण बाहेर टेहळणी करत होता. मॅनेजर आणि सुरक्षा रक्षकांसह 2 महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वच्छतागृहामध्ये कोंडलं. 35,000ची रोकड हाती लागल्यानंतरही ते आणखीन रोकड आणि दागिन्यांचा शोध घेत होते. इमारतीखाली असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आत शिरलेल्या 1 आणि टेहळणी करणाऱ्या त्याच्या दुसऱ्या साथीदारानं पळ काढला. हाती चॉपर असलेल्या एकाला परिसरातील काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता पकडलं. त्याचवेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी दुसऱ्याच्याही मुसक्या आवळल्या आणि पळणाऱ्या संतोष पवार याच्यासह अन्य एका काश्मीरी तरुणाची धरपकड केली. चॉपर आणि गावठी कट्टा घेऊन दरोड्याच्या तयारीनं मुथ्थूट फायनान्समध्ये घुसलेल्या 4पैकी 3 थरारक झटापटीत काही मिनिटातच जेरबंद करण्यात आलं. क्विक रिस्पॉन्स टीमच्या सशस्त्र जवानांनी इमारतीला वेढा घातला. मात्र आत लपलेले 2 दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाले. त्यापैकी एकाला दिवा परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्या 4थ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. या 4घांच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत कसून चौकशी सुरू आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. शिवसेनेचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काढलेल्या कार्य अहवालात भाजपाच्या नेते मंडळींना कुठेच स्थान देण्यात आलेलं नाही.
त्यामुळे सेना भाजपातील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीमध्ये चव्हाट्यावर आलाय. विचारे यांच्या या खेळीमुळे नाराज झालेले भाजपाचे माजी शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर यांच्यासह अनेक नेत्यांनी शिवसेनेविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. त्याचा मोठा फटका विचारे यांना लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपाची मागील अनेक वर्षांपासून युती आहे. सत्तेसाठी वाट्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही पक्षात अंतर्गत शहकटशहाचे वातावरण सुरू आहे. शिवसेनेमुळे भाजप शहरात वाढल्याचं शिवसेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, तर भाजपाचे काही कार्यकर्ते शिवसेनेतील एकाधिकारशाहीला कंटाळलेत. ठाणे परिवहनच्या निवडणुकीत युतीत दरी निर्माण झाली आहे. भाजपाचे अजय जोशी यांना तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची फूस असल्यानं त्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्यानं सभापतीपद गेलं, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची तक्रार आहे. त्याचा राग पाटणकर यांना झालेल्या मारहाणीतून काढण्यात आला होता. तेव्हापासून भाजपातही 2 गट पडले आहेत. या दोन्ही गटांना सामावून घेणं शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरतेय. त्यामुळेच राजन विचारे यांनी काढलेल्या कार्य अहवालात महायुतीतील सहकारी या शीर्षकाखाली नवी मुंबई भाईंदर येथील भाजप अध्यक्षांची छायाचित्र आहेत. मात्र ठाण्यातील भाजपाच्या एकाही नेत्याचं नाव आणि छायाचित्र या अहवालात नाही. भाजपातील संघर्ष अंतर्गत आहेत, त्याचा शिवसेनेशी थेट संबंध येत नाही. अशा परिस्थितीत भाजपाला अनुलेखानं मारणं चुकीचं आहे. या प्रकाराबाबत सर्वांनी मिळून अथवा स्वतंत्रपणे निषेध नोंदवण्याची गरज असल्याचं पाटणकर यांनी म्हटलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्याच्या 4ही मतदारसंघामध्ये 67 उमेदवार रिंगणात. शाळेतील फळं आणि प्रोजेक्टरसाठी वाढीव फी आकारणाऱ्या ठाण्यातील एससीएस शाळेच्या प्रशासनाला संतप्त पालकांनी धरलं धारेवर. आणि ठाण्यात दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न, दक्ष रहिवाशांमुळे फसला. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही बातमी पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.